हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरीत रुळावर माती आणि चिखल आल्यानं कोकण रेल्वे कालपासून ठप्प, 8 गाड्या रद्द, 12 एक्सप्रेसच्या मार्गामध्ये बदल, तर खेड रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या खोळंबल्या। दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला करण्याचं काम सुरू, पावसामुळे कामामध्ये अडथळा, कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी काही तास लागणार। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ आग, मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं। रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररूप, समुद्र किनाऱ्यावर 4 मीटर उंचीच्या लाटा पाहण्यासाठी जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर नद्यांना पूर, सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं ओलांडली पातळी, एनडीआरएफ पथकाकडून सावित्री नदीची पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री कोल्हापूरमध्ये गेले, विशाळगडावरील दगडफेकीचा शिंदेंनी पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार, काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये बैठक, निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप आणि जागा वाटपावर चर्चा होणार। लोकसभा निवडणुकीमधील मतदार मवियाकडे कायम राहणार, विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे, सकाळ माध्यम समूहाचा सर्व्हे। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीमधून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, मंत्री भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। शरद पवारांबाबत भुजबळांचा अभ्यास अधिक म्हणून त्यांचं वक्तव्य, बैठकीला जाऊ नका म्हणून पवारांनी विरोधकांना फोन केला नसेल, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। गौरी गणपतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार, 2.5 महिन्यांआधीच सरकारकडून जीआर, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान शिधा वाटप होणार। मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन, मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकारकडून वारकरी पेन्शन योजना, वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन, तर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळ दर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।